आज गावाकडून असे काही आले की ते पाहून तोंडाला पाणी सुटेल. आज घरात आंब्याचा सुगंध दरवळतोय. गावाकडून ताजे आंबे आले आहेत आणि सोबत एक मोठा फणस कापणार आहोत. शेवटपर्यंत बघा, फणसातून किती गरे निघाले ते पाहून तुम्हाला मजा येईल. आजच्या व्हिडिओची सुरुवात तर हिंदवीच्या नैसर्गिक टाळ मृदुंगाने झालेली होती. तर हे आलेले आहेत गावाकडून आंबे. त्याच आई काढून ठेवतात. हे आहेत माझे गावाकडचे मोठे दीर, त्यांनीच हे आंबे आणलेले आहेत. चला मग पाहू. तुम्ही पाहू शकता, हे आंबे आईंनी काढून ठेवलेले आहेत. असे पिवळे लसलशीत झालेले हे आंबे आहेत गावाकडचे. पाहू शकता, घरगुती पिकवलेले आंबे आहेत. काही औषध नाही, काहीच नाही आहे. त्यानंतर आम्ही घेतलेला आहे फणस कापायला. तीच तयारी चालली हिंदवीच्या बाबांची. हे बघा, त्याला हातांना आणि चाकूला पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे त्यांनी, जेणेकरून फणसचा जो चिकट भाग असतो ते चिटकून बसू नये आणि कापायला सोपं जावं. हे बघा, त्यांनी लगेचच फणस कापून घेतलेला आहे. पाहू शकताय, मस्त असा फणस कट केला आहे. हे बघा, आणि चाकूला काहीच चिटक झालेलं नाही चिकट, त्यामुळेच हे तेल लावलेलं होतं. पाहू शकताय, फणस खूप चिकट असतं त्यामुळे त्याला तेल लावावंच लागतंय, नाहीतर कट करताना खूप त्रास होतो. पाहू शकता, मस्त असं अर्ध्या भागाचा गर ते काढून घेणार आहेत. तर पाहू आपण अर्ध्यामध्ये तरी किती गर निघत आहेत, त्यानंतर आपण अर्ध्याचा अंदाज लावू शकतो. तर इथं गर काढत हिंदवी पण मागते खायला. हे बघा, हिंदवीला देऊन ते पुन्हा गर काढायला चालू केलेलं आहेत. हे बघा, त्यानंतर ते हे बघा असे चिकट असतात ते गर. हे बघा, असे गर पूर्ण मोठे मोठे गर निघलेले आहेत. त्यानंतर त्यांनी पण खाल्लेलं आहे. बघा, टेस्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसते त्याची टेस्ट कशी आहे. चला मग पाहूया आपण पुढील व्हिडिओ. बघा, गर तर पूर्ण एवढे निघलेले आहेत आणि आईंचा अंदाज चाललेला होता हे पूर्ण 200 रुपयाचे असतील असा त्यांचा अंदाज चाललेला होता. हे बघा, आणि आणखीन खूप सारे काढायचे गर बाकी आहेत. हे बघा, गर खूप मोठमोठाले आहेत आणि टेस्टी तर इतके आहेत ना. हे बघा, टाळ मृदुंग तर चालूच आहे आमचा. गर पूर्ण एवढे निघलेले आहेत, ते पण अर्ध्या भागातच. अर्धा भाग तर अजून काढायचा बाकी होता. हे बघा, त्यानंतर आम्ही लगेचच बसलो जेवणासाठी. आमच्या जेवणात गवारीच्या शेंगाची पातळ भाजी, ज्वारीची भाकर, लोणचं, काकडी आणि डाळ भातही होता. चला तर मग त्यानंतर मी अशी पूर्ण एवढे मोठे भांडे घासायला घेतले. खूप सारे भांडे होते त्यामुळे मला खूप सारा वेळ लागले होता या भांडे घासण्यासाठी. तर काय करणार, भांडे तर घासायचेच होते. चला मग भांडे घासून घेतेच. भांडे धुवून ठेवताना पण काहीतरी स्किप असते तरच भांडे व्यवस्थित बसतात, आणि कितीही भांडे असू दे एका जाळीमध्ये मावतात ते. बघा, माझी अशी स्ट्रिक्ट आहे की छोटे वाट्यात पातेले डब्बे जे आहेत ना ते मध्ये ठेवायचे. साईडनी प्लेटी, आपले ताट जे असतील ते साईडनी ठेवायचे, जेणेकरून काही भांडे खालीही पडत नाहीत आणि सर्व भांड्यांना जागा पुरते. हे बघा, माझे केवढे मोठे भांडे होते, पूर्ण एका जाळीतच मावलेले आहेत. खूप सारे भांडे आहेत. चला तर मग माझे भांडे धुवून झालेले आहेत. त्यानंतर मी पाण्याने तिथली जागाही धुवून काढलेली आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की